तुमच्या सर शब्दातून तुमचं वाचन लक्षात येते. तर एक नवीन वाचन संस्कृती तरुणात रुजावी यासाठी तरुणांनी काय करावं? तुम्ही भरपूर सारं जसं स्वतःवर खर्च करता, स्वतःवर खर्च करणं या प्रकारामध्ये तुम्ही पुस्तकं घरी ठेवली पाहिजेत. हो, पुस्तकांचा संग्रह असला पाहिजे. दररोज तुम्ही झोपताना 10-20 पानं का होईना वाचली पाहिजेत. दररोज काय ना काय शिकलं पाहिजे. हो, वाचन हे पाहिजेच, गरजेचंच आहे. म्हणजे श्रीमंत माणसंच पुस्तकं वाचतात असं नसून पुस्तकं वाचणारीच माणसं श्रीमंत होत असतात. वा, बरोबर. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे सगळ्या यशस्वी माणसाकडं वाचन हे त्यांचं असतेच, ज्ञान घेण्याची वृत्ती ही असतेच, त्यांच्याकडे काही ना काही तर गुण असतोच, ते तुम्ही ओळखायला पाहिजे. सर, वाचनाची प्रत्येकाने किंमत सांगितली, म्हणजे वाचनाची एक प्रत्येकाने व्हॅल्यू निर्माण केली आहे. प्रत्येकाला वाटतं मी वाचावं, पण एक वेळ पुस्तक उघडल्यानंतर काही कालावधीनंतर त्यातला जो इंटरेस्ट आहे तो कमी होतो. तर तो इंटरेस्ट टिकवून ठेवण्यासाठी आणि वाचनात ती गोडी निर्माण व्हावी यासाठी आता तुम्ही अनेक पुस्तकं, म्हणजे तुम्ही हजारो पुस्तकं वाचन झाले ते, तर अशी तुमची कधी तिथली गोडी कमी होऊन ते वाचन तुम्ही स्किप केलं असं कधी झाले का? नाही सर, मला लहानपणापासून सवय आहे. मी एखादं पुस्तक एका ठिकाणी वाचायला बसलो तर 4 तासात ते वाचून संपवतच होतो. मी वाचताना नोट्स सुद्धा काढत होतो. गोडी कमी होणं ही आपली कन्सेप्ट आहे. म्हणजे तुम्हाला काय तर शिकायचं आहे, जाणून घ्यायचं आहे, महत्वाच्या ओळी वाक्य तुम्ही जर ते नोट डाऊन करत गेला, तुमचं इंटरेस्ट निर्माण होतोच. असं काही नाही की पहिल्या 2 पानात इंटरेस्ट आला नाही, पुढच्याच पानात इंटरेस्ट, एकदा स्टोरी क्रिएशन झालं की ते नवीन नवीन गोष्टी कळायला लागल्या की तुम्ही त्याच्यात गोडी प्रयत्नपूर्वक निर्माण करायला पाहिजे, तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता. आताच्या तरुणांना काही पुस्तकं तुम्ही प्रिपेअर कराल का? खरं तर सगळ्यांनी सिक्रेट पुस्तक वाचलं पाहिजे. द सिक्रेट, पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड वाचलं पाहिजे. डॉक्टर जोसेफ मर्फींची सगळी जी पुस्तकं आहेत, मनावर, विचारावर, किंवा रॉन्डा बर्ने या लेखिकेचं जी पुस्तकं आहेत ती सगळी वाचली पाहिजेत. रिच डॅड पुअर डॅड वाचलं पाहिजे. खूप पुस्तकं सजेस्ट करता येतील. नामदेवराव जाधव सरांची बरीचशी पुस्तकं आहेत. शिवाजी द मॅनेजमेंट गुरु, रिच मदर रिच सन, खूप सारी पुस्तकं सजेस्ट करता येतील. मित्र जोडाने लोकांवर प्रभाव पाडा, डेल कार्नेजी यांचं पुस्तक आहे. खूप सारी पुस्तकं, सरश्रींची अनेक पुस्तकं खूप प्रेरणादायी आहेत. सरश्री, तेज ज्ञान फाउंडेशन, हॅपी थॉट्स ज्याला आपण, सद्गुरू श्री वामनराव पैंची अनेक पुस्तकं सांगता येतील की जी जीवनाला दिशा देणारी आहेत, की ज्याच्यामध्ये तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात आहे. संकल्प सिद्धीचे गुपित आहे. त्यानंतर तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे. अमृत मंथन आहे. पाप पुण्य समज गैरसमज आहे. शांती सुखाचा राजमार्ग आहे. माणसाचा जन्म कशासाठी आहे. जीवनविद्या समज गैरसमज हे आहे. अत्यंत महत्वाचा ग्रंथ म्हणजे परमेश्वर हा आहे. अत्यंत सोप्या भाषेत अध्यात्म सद्गुरू श्री वामनराव पैंनी समजावून सांगितलं. त्यांच्या 28 ग्रंथांचा जर अभ्यास केला तर जीवनाला एक दिशाच मिळून जाते असं मला वाटतं. या सर्वच पुस्तकांचा तुम्ही सर अभ्यास केलाय आणि याचं तुम्ही वाचन करून त्यातून आज तुमचं यशस्वी झालेलं जीवन आम्ही डोळ्यांनी पाहतोय, बरोबर का? ह्या सगळ्यांमागं कुठेतरी पुस्तकाचा फार मोठा भाग तुमच्या जीवनात आहे आणि अजूनही तुम्ही थांबलेला नाही. म्हणजे ही माझी सुरुवात आहे असं तुम्ही म्हणता प्रत्येक वेळेस. उद्या येणारा दिवस हा तुमच्यासाठी उगवणारा एक नवीन आशा असते, एक नवीन इच्छा असते, नवीन स्वप्न असतं, उगवणारा दिवस. तर येणाऱ्या काळातला तुमच्या पुढच्या 5 वर्षाचं काय प्लॅनिंग असेल सर? पुढच्या 5 वर्षाचं जसं की मी तुम्हाला सांगितलं, मला शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी काम करायचं आहे. त्या दृष्टीनं आम्ही फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन केलेली आहे. तर सर्व क्षेत्रामध्ये मला 1 लाख रोजगार निर्माण करायचा आहे. आणि आताचा जो सध्याचा तरुण आहे, या भारत देशाच्या घडण्यामध्ये, भारत महासत्ता होण्यामध्ये एक राष्ट्रनिष्ठ, ध्येयनिष्ठ, स्वावलंबी युवा पिढी या बुलंद भारत निर्माणासाठी समृद्ध आणि संपन्न करण्याकडं माझं सध्या म्हणजे कल आहे. व्यवसाय स्वतःचे डेव्हलप करण्याबरोबर हे जे ज्ञान आहे हे सगळ्या तरुणांकडं तळागाळापर्यंत पोहोचून, आर्थिक साक्षरता पोहोचून, सगळ्या तरुणांना एक उत्तम मार्गदर्शन आणि दिशा मिळून सगळेजण हॅपी असले पाहिजेत, आनंदी असले पाहिजेत, हे जग सुखी झालं पाहिजे असा माझा हेतू आणि उद्देश आहे.